एशियाई एथलेटिक्स चैंपियनशिप 2025 में भारत के खिलाड़ियों ने शानदार प्रदर्शन किया। बीड़ जिले के आष्टी तालुका के मांडवा गांव के अविनाश साबड़े ने इतिहास रचते हुए भारत को तीसरा स्वर्ण पदक दिलाया। अविनाश की इस कामयाबी के बाद मांडवा गांव में खुशी का माहौल बना। ग्रामस्थ व शिक्षक मिलकर अविनाश के परिवार से मिले और मिठाइयां बांटी। गावातून एक ग्रामीण गाव बारीक छोटा असताना अविनाश साबळेंनी एवढं मेहनत करून 10 वर्ष झाले कष्ट करून त्याला फक्त एकच आशा होती, आपली होती भारताला गोल्ड मेडल मिळवून देणार, म्हणजे देणार। जीवाची न पर्वा करता, न कुठं जीवाला शरीराला न खाता, तब्येतीचा न विचार करता भारताला अगदी काळजीपूर्वक त्यांनी गोल्ड मिळवून दिलं। खरोखर अविनाशची कमाल म्हणावं लागेल या गोष्टी। त्यांनी माझ्या मुलाने एवढी कर्तव्यगारी केली, मला भरपूर आनंद वाटतोय की पाहिजे तेवढा आनंद काय आनंद म्हणजे मोठा आनंद झालेला आहे। आता एवढी मोठी भावना की त्याच्या संग कधी भेटावा, कधी त्याच्या संग बोलावा आणि चर्चा त्या संग कधी होईल आणि त्याचं कौतुक कसं पाहायला डोळ्याची बघा भेटल ही मी आतुरतेने वाट पाहतोय। आता कधी भेट होती काय माहीत नाही। आता आनंदराव धोंडे महाविद्यालयाकडे सर लोक आपला आनंद घेण्यासाठी, आपल्या कानावर बातमी देण्यासाठी सकाळी 7 वाजता आपल्यापाशी येऊन सगळ्यांनी आपला आनंद, घराच्या कुटुंबाचा आम्हाला एक आनंदाची बातमी पसरली। आम्ही त्यांचे खूप कौतुक केलं, पेढे भरवले, फटाकडे वाजवली, आम्हाला भरपूर त्यांनी आनंद दिला आम्हाला। आम्ही भरपूर त्यांचे आभार मानतो। अविनाशदादाने 36 वर्ष झाल्यानंतर गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे भारताला। एकदा माईला आमच्या वैशाली मुकुंद साबळे यांना आनंद आहे आणि अविनाश बाळाचा आम्हाला खात्रीच होती की गोल्ड मेडल मिळवीन म्हणून, स्वर्ण पदक भेटेल म्हणून आम्हाला एकदम आनंद आहे। जगाला पण आनंद आहे सगळ्यांना। काय वाटतंय? दादानी मेहनत 10 वर्ष झालं रनिंगची केलेली, एकदम दादा जेवत पण नाही आणि सगळी काळजी रनिंगची स्पर्धाची हीच घेतो, त्याचा आम्हाला एकदम आनंद आहे। बाहेर इतक्या लांब दादा गेला त्याच्या एकदम आम्हाला वाईट वाटतं, पण ज्या दिवशी गोल्ड मेडल भेटन त्या दिवशी सगळ्याला आनंद वाटतो। आज आम्हाला एकदम आनंद आहे की दादा आम्हाला कधी बघायला भेटन। दोंडे साहेबांचे सर आलेले आहेत आम्हाला पेढा भरवायसाठी, एकदम आनंद घ्यायसाठी सगळ्यांना। आम्हाला त्यांचा पण आनंद झाला आहे आणि दोंडे शाळेत कॉलेजला एकदम दोंडे साहेबांचा आनंद आम्हाला पहिल्यापासूनच, पहिल्या सुद्धा आमच्या एकदम जुन्या घरी आलेले होते, त्याच्यामुळे आज पण आम्हाला एकदम खूप आनंद आहे।